15 तारखेच्या नंतर रेग्युलर पाऊस चालू होईल आणि एकदा रेग्युलर पाऊस चालू झाला तर शेतकरी बांधवाचे बियाणे खतं मशागत ही वाया जाणार नाही. पण लोक पेरणीची घाई करू लागले. माझी विनंती राहील, ज्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीमध्ये येतात अशा लोक पेरणीची घाई करू लागले. माझी विनंती राहील, जोपर्यंत रेग्युलर मान्सून पडत नाही तोपर्यंत पेरणी थोडी थांबवावी. तसेही काही सर्व वावर तयार झाले नव्हते, पण या 15 दिवसामध्ये युद्ध पातळीवर शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनी तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. पेरणीसाठी बी लागतं, खत लागतो, मजुरी लागते आणि एकदा शेतकरी बांधवांचा तो पैसा गुंतला आणि माल उगवला नाही किंवा खंड पडला तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीमध्ये येतात. अशा शेतकऱ्याची अडचण दूर व्हावी म्हणून मी हे आपल्याला शासनाचा प्रतिनिधी म्हणून आवाहन करू लागलो. 15 तारखेच्या नंतर रेग्युलर पाऊस चालू होईल आणि एकदा रेग्युलर पाऊस चालू झाला तर शेतकरी बांधवाचे बियाणे खतं मशागत ही वाया जाणार नाही. याच्यासाठी आपण लक्ष द्यावं. 15 तारखेच्या नंतर रेग्युलर पाऊस चालू होईल आणि एकदा रेग्युलर पाऊस चालू झाला तर शेतकरी बांधवाचे बियाणे खतं मशागत ही वाया जाणार नाही. पण लोक पेरणीची घाई करू लागले. माझी विनंती राहील, ज्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीमध्ये येतात अशा लोक पेरणीची घाई करू लागले. माझी विनंती राहील, जोपर्यंत रेग्युलर मान्सून पडत नाही तोपर्यंत पेरणी थोडी थांबवावी. तसेही काही सर्व वावर तयार झाले नव्हते, पण या 15 दिवसामध्ये युद्ध पातळीवर शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनी तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. पेरणीसाठी बी लागतं, खत लागतो, मजुरी लागते आणि एकदा शेतकरी बांधवांचा तो पैसा गुंतला आणि माल उगवला नाही किंवा खंड पडला तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीमध्ये येतात. अशा शेतकऱ्याची अडचण दूर व्हावी म्हणून मी हे आपल्याला शासनाचा प्रतिनिधी म्हणून आवाहन करू लागलो. 15 तारखेच्या नंतर रेग्युलर पाऊस चालू होईल आणि एकदा रेग्युलर पाऊस चालू झाला तर शेतकरी बांधवाचे बियाणे खतं मशागत ही वाया जाणार नाही. याच्यासाठी आपण लक्ष द्यावं.